बाय मित्रा. आपण निघालो फर्स्ट शिपून आम्ही निघालो. आम्ही दोघे जण मागच्या आले ट्रेनमधून आणि एक आला आपला बाईक करून कुठे गेला आणि चाललो मी रायगडावर. आणि होती अगोदर 7-8 पोरं कॅन्सल झाली, बाहेर राहिले 3 जण. बाकी आता तिकडे गेल्यावर शूटिंग करू आम्ही. धन्यवाद, आभारी. त्या ठिकाणी कॉपरेट स्टॉपर भेटलेला आहे. हा कुणाला आहे आणि एक जण मग मागे जो आराम करायला. आणि आमचा हा तात्या कुणाल, आमचा पायलट तात्या भेटलेला आम्हाला. पालनपूरच्या कॉर्नरवरून आम्ही पहिल्यांदा टर्न मारत आहोत रायगडसाठी. ॲक्च्युली आम्हाला मानगाव टाळायचं होतं आणि ते GPS वर दाखवतोय किती 30 मिनिट लेस. आणि इथं आम्ही चौकशी केली आमच्या चॅम्पियन लोकांनी की रस्ता चांगला आहे, काय माहिती नाही. आणि प्रॉब्लेम असा आहे की नाईटला पण आम्हाला जायचं आहे ना काही लोकांना, त्यामुळे हा रोड आम्ही आता चॉईस केलेला आहे. पहिल्यांदा मी याच रोडने चाललेलो आहे. मी 8 वेळा ही म्हणजे 8वी फिरी, पहिल्यांदा या रोडने बघूया कसा रोड आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आम्ही शॉर्टकटने पोहोचलेलो आहोत. ऑलमोस्ट खूपच जवळ पोहोचलेलो आहोत. आणि आज पण दिसतोय लेफ्ट साईडला तो बघा किल्ला. खूपच लवकर पोहोचलेलो आहोत आम्ही. आता आम्ही जवळपास पोहोचलेलो आहोत. एक 5-10 मिनिटात राहील फक्त. हां तो दिसतो तो किल्ला. एक नंबर मज्जा येंगे. रस्ता पण खूप चांगला आहे, मज्जा आली. मित्रांनो रायगड आलेलं आहे समथिंग 12 किलोमीटरवर. आणि मी थोडं थांबलो आहे लघवी वगैरे करायला. आणि तो तुमचा मागं दिसतोय तो किल्ला आहे रायगड. थोडासा मुती वगैरे करायला थांबलो आहे. आणि टायराचा असा वाटतो आवाज येतोय, पण ॲक्च्युली त्या रस्त्यावर रेषा मारल्या, कारण की हा घाट खूप डेंजर आहे. ते रात्री प्रवास करणं म्हणजे खूपच डेंजरचं काम आहे. ते आम्ही जस्ट निजामपूरमध्ये शॉर्टकटच्या रोडने आले नव्हतो, पण रोड चांगला आहे. सावकाश आरामात गाडी चालवली तर काही इश्यू नाही. जाताना पण आम्ही हसलो, कारण की बाबा 1 तास वाचवला आमचा जस्ट ऑलमोस्ट. थँक्यू. जाऊन जाता किल्ल्यावर. सुरुवात झालेली फायनली. 2 वर्ष आम्ही प्लॅन करत होतो ट्रेकसाठी. इतिहासात बघितलेला रायगड बरेच वेळा कॅन्सल होऊन खुल्या डोळ्यांनी बघतोय आम्ही रायगड हा किल्ला. आणि इथं थोडीशी चढाई सुरुवातीला स्टार्टिंगला, जय शिवाजी. नंतर काही एवढी चढाई नाही आहे. सुरुवातीला थोडंसं जमू शकतो. आणि ही माझी 8वी बारी आहे. धन्यवाद. आणि मित्रांनो अर्ध पण कंप्लीट झालेलं नाही. आम्ही थोडं दमलेलो आहोत, कारण की ऊन खूप आहे. आणि माझ्या मोबाईलमधली स्पेस कमी झाल्यामुळे आमची रील्सचा व्हिडिओ थोडासा बंद पडला मध्ये, रेकॉर्ड झाला नाही. कुणाला आमच्याकडे जास्त ताकद निघाला, कारण की पायलट आणणार आहे तो वैमानिक आहे, काय करणार. हां माकड आहे. माकडाला कुठे फोटो काढता येतात. मित्र तुझं म्हणणं काय आहे सांग मला. आणि मित्रांनो धबधबा सापडलेला आहे. एक नंबर मज्जा येईल. कसं वाटलं पाणी? बरं वाटलं. रायगडचं पाणी थंडगार आहे. शर्ट भिजला पण. मुख्य दरवाजाजवळ आम्ही आता पोहोचलेलो आहोत. दरवाजातून आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. आता मस्त इथून गल्लीतून आहे मार्ग मस्त.
किल्ल्यावर आम्ही पोचलेलो आहोत. जरा जास्तच वेळ लागला, म्हणजे 2.5 तास लागले, कारण फोटो काढत वगैरे पोचलो आम्ही. तो असं एन्जॉय करत कारण की ड्रिल कॅन्सल झालेली आहे. अरे यार काय मजा काय, काय फायदा नाही यार. त्यामुळं बरीचशी पोरं यायची राहिली बिचारी. आणि तर फिरायला जवळपास 1-1.5 तास लागतो पूर्ण वरचं. पहिला उंच होता ना, किती मला संध्या काय यो ही मुख्य महल, राणी महल, राजेचे महल आणि दरबारची मित्र या जय शिवाजी. आता आम्ही चाललेलो आहोत शिवाजी महाराजांच्या समाधीकडे. आणि मग तिथून जाऊ टकमटोकाकडे, तिथून रिटर्न. आणि मित्रांनो शिवाजी महाराज समाधीकडे जाऊया. चला. हे जगदीश्वर मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये जय शिवाजी. हे जगदीश्वराचं मंदिर आणि मागं दिसते ते आपलं आता समाधीकडे जायचं आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मित्रांनो आपण चाललो तर टकमटोकाकडे. हा दिसतोय ते पूर्ण किल्ला. आणि मागे दिसते ते टकमकटोक आमचं बघून झालेलं आहे. आणि आता आमचं रायगड दर्शन पूर्ण झालेलं आहे. आता मी रिटर्न बॅक जाणार आहोत. आता संध्याकाळचे 4 वाजून गेले होते. मग आमचा परतीचा प्रवास चालू झाला होता. सूर्याच्या मावळत्या उन्हात खालच्या पर्वतरांगा खूपच छान दिसत होते. आमची ही 1 डे ट्रिप रायगड दर्शन खूप छान झाली होती. येताना आम्ही थोडा चहा पाणी केला, नाश्ता केला आणि मग शेवटी घरी निघालो. धन्यवाद.